म्हणत होते शिवसेना संपली, शिवसेना संपवली. अरे बाबा इथे येऊन बघ, शिवसेना संपली नाही, संपवणार नाही, तुम्हाला संपवणार, तुम्हाला संपवणार. या इथं तुमचा आमदार तुम्ही मेहनत करून त्याला निवडून आणलं बालाजीला. आणि हा बालाजी त्यावेळेला विधानसभेमध्ये हा माझ्याकडे नेहमी त्यावेळेच्या मंत्र्यांची कंप्लेंट करायचा की माझं नाव बोर्डवर टाकत नाही, मला उद्घाटनाला बोलवत नाही, मी करू काय. आणि मग मला उद्धव साहेबांना सांगायला लागायचं, साहेब बालाजीचं काम आहे, जर बालाजीच्या विभागामध्ये जर काम होत असेल तर बालाजीला कंपल्सरी त्या आमदारांनी मंत्र्यांनी बोलवलंच पाहिजे, हे मी नेहमी सांगायचो. आणि त्या पद्धतीने उद्धव साहेब त्यांना सांगायचे. जो मनुष्य अत्यंत गरीब म्हणजे स्वभावाने, आता 50 खोके आहेत तुमच्याकडे नाहीत, माझ्याकडे नाहीत, कोणाकडे नाही. आता 50 खोके म्हटल्यानंतर एकदम किती 1000 कोटी जास्त 1000 काय 1000 खोके मालक झाला मला नाही वाटत तो. हा असं नाही होत, तुम्ही काही बोलाल मी काही ऐकेल. असं ठीक आहे, मोठा होऊन दे, मोठा होऊन दे, पण इमानदारी सोडू नको, आई वडिलांना विसरू नको. पैशाने मोठा होणं हे सहज शक्य आहे, पण रक्तामध्ये इमानदारी असणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तीच आणि याच्यासाठी ज्या वेळेला हे 40 आमदार हे फुटले आणि याचा चेहरा देखील ज्या वेळेला टीव्हीवरती आम्ही पाहिला ना, मला आश्चर्य वाटले. या माणसाच्या तोंडात बोट दिलं तर हा चावणार नाही, हा मनुष्य गेला कसा. एवढा शाहू काय माहित नाही, गरीब गोगल गाय म्हणतात ना, गोगल गाय. आणि हे गेल्यानंतर मग पुन्हा विधानसभेमध्ये हे सर्व झालं, आपल्याला माहिती आहे. विधानसभेमध्ये हे गेल्यानंतर पुन्हा विधानसभेचं 2 दिवसाचं अधिवेशन लावलं गेलं. अधिवेशनामध्ये अध्यक्ष निवडला गेला. अध्यक्ष झाल्यानंतर अगोदरच पहिलं मंत्रिमंडळ जाहीर झालं होतं. आणि त्यावेळेला आम्ही पाहायचो, परंतु कधी भेटलो तर आम्ही बोलायचो नाही. आम्ही त्या विधानसभेमध्ये कधीही चहा प्यायला वगैरे असलं तर बोलायचं नाही. ते बाजूने जायचे, आम्ही बाजूने जायचो. काय बोलायचं, कशासाठी बोलायचं, काय असल्या प्रकारे मैत्री ठेवलेली आहे, इमानदारी ठेवलेली आहे. ज्या माणसाने बाळासाहेबांच्या, उद्धव साहेबांच्या विश्वासाचा गळा घोटला, त्यांच्या पाठीमध्ये खंजीर बसला, त्या माणसाला जराही दयामाया तुम्ही दाखवू नका, हे सांगण्यासाठी मी त्या दयामाया आता दाखवायची की नाही दाखवायची इथल्या जनतेची वेळ आहे. आणि म्हणूनच तुम्हा लोकांना ह्या मतदारसंघ आता मी पाहिलं की तुमच्यामध्ये चुरस आहे आणि चुरस असावी. आणि म्हटलं चुरस आहे, शिवसेना आहे, चुरस आहे, चुरस अशीच असली पाहिजे. जोपर्यंत ए फॉर्म बी फॉर्म मिळत नाही तोपर्यंत नक्कीच चुरस करा. पण ज्या दिवशी ए फॉर्म बी फॉर्म मिळेल त्या दिवशी तुमची चुरस संपली. आपण सर्व मित्र आहोत. आपला उमेदवार हा विधानसभेत गेला पाहिजे हे सांगणं गरजेचं. आणि म्हणून जनता शहाणी आहे. आता जनता खूप शहाणी आहे, शिकलेली आहे, सवरलेली आहे, त्यांची मुलं शिकलेली आहेत. एखादा 4 वर्षाचा मुलगा देखील आज हातामध्ये मोबाईल घेतोय आणि तुम्हा आम्हाला कळणार नाही, आपण फक्त फोन घेतोय, व्हॉट्सअप बघतोय. पण तो मुलगा त्याला जे पाहिजे तो गेम त्यामध्ये लावतो. इतकी प्रगती विज्ञानाने केलेली आहे. आणि त्यामुळे या इथला मतदारसंघ जिंकणं हे प्रामुख्याने काळाची गरज आहे. आणि काळाची गरज ओळखूनच मला माहिती आहे, आपण जे म्हटलं की बॉल माझ्याकडे टाकलात तुम्ही, बरोबर आहे. मला उद्धव साहेबांबरोबर बोलायला पाहिजे. आणि मी एक सांगू इच्छितो, कारण मी अनेक सभागृह भरलेलं आहे आणि आमची 5ची वेळ होती आणि इतका वेळ झालेला आहे. कारण सकाळपासून आम्ही देखील 2 बैठका केलेल्या आणि 3ऱ्या बैठकीमध्ये पुन्हा तेच भाषण करायचं हे कुठेतरी चुकीचं वाटतंय. वेगवेगळे विषय असतात. पण या इथं मात्र सांगू इच्छितो, या इथं नावंदर आपण म्हटलं की परभणीमध्ये त्यावेळेला आपण त्या पद्धती परिस्थिती आणली होती
आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही म्हटलं परभणीला पहिलं प्राधान्य, परभणीला प्राधान्य आहे, त्याबद्दल वाद नाही, पण नांदेड मधून जास्तीत जास्त आमदार आणि शिवसेनेचा खासदार हा निवडून आणणार म्हणजे आणणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे, काळ्या दगडावरची रेग आहे. या ठिकाणी आमदारांना, कारण लोक तयार झालेली आहेत शिवसेनेमध्ये, म्हणजे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला उद्धव साहेबांना, तुम्हाला माहितीये आपल्याला कोविड मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जे काम केलेले, काय मामा बरोबर की नाही? कोविडच्या वेळेला तुम्हाला देखील त्रास होता, आपल्या घरच्यांना देखील त्रास होता. अशा वेळेला एक आपलं पालक म्हणून त्यांची जबाबदारी, आपण ही त्यांची जबाबदारी होतं, माझं कुटुंब ही त्यांनी जबाबदारी घेतली होती. आपल्याशी फेसबुकच्या माध्यमातून बोलले, टीव्हीच्या माध्यमातून बोलले, आमच्या सर्व जिल्हा प्रमुखांशी बोलले, आमदारांशी बोलायचे, ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर गरज लागेल त्या त्या ठिकाणी बोलायचं. आणि ज्याने या महाराष्ट्राला सावरलंय, आपल्या घरादाराला सावरलंय, त्या उद्धव साहेबांची ज्याने गद्दारी केली आहे त्याला धडा शिकवल्याशिवाय नांदेडकर गप्प बसणार नाहीये. बसणार का? आणि म्हणून ठरवलेलं आहे तुम्ही, मला जास्त बोलता येईल, पण तुम्ही टीव्ही वाले आल्या कारणाने मला आता बोलता येणार नाहीये, की मला जे बोलायचं त्या दोन ठिकाणी मी जे बोललो ते आता मला माझ्यावरती तुम्ही बंधन आणलं. कारण त्यावेळेला शिवसैनिक होते, त्यांच्याशी हितगुज आणि काय करायला पाहिजे हे मी बोलू शकलो, बोललो.